ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचं ऋण फेडणं हे माझं कर्तव्य आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये उतरावं, उच्च पदस्थ अधिकारी बनून आपल्या गावाचं आणि तालुक्याचं नाव मोठं करावं, यासाठी समाजसेवेचं व्रत हाती घेतल्याचं समाजसेवक सुरेश उतेकर यांनी सांगितलंय। यासाठी कोणाकडनंही देणगी न स्वीकारता स्वखर्चातून मदत करत असल्याचं सुद्धा त्यांनी अधोरेखित केलंय। पोलादपूर तालुक्यातल्या तुर्भे पंचक्रोशीतील शाळांमध्ये शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला आणि ह्यावेळी ते बोलत होते। सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे पोलादपूर तालुक्यातील तुर्भे गावचे भूमिपुत्र समाजसेवक सुरेश उतेकर गेल्या 3 वर्षांपासून पोलादपूर तालुक्यातल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य, शेतकऱ्यांना बी बियाणं, खत अशा वस्तूंचं वाटप करतायत। यंदा सुद्धा पोलादपूर तालुक्यामधल्या न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुर्भे खुर्द, प्राथमिक शाळा दिविल ह्या शाळांमध्ये 250 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचं वाटप 28 जूनला समाजसेवक सुरेश उतेकर यांच्या वतीनं करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमाला न्यू इंग्लिश स्कूल तुर्भेचे चेअरमन विष्णू उतेकर, उपसरपंच राजेश उतेकर, मुख्याध्यापक मंगेश उतेकर, मधुकर उतेकर, बाबाजी उतेकर, माजी सैनिक नामदेव उतेकर आणि दिविल शाळेचे मुख्याध्यापक श्री गुरव, सहशिक्षिका सीमा काळे यांच्यासह शिक्षक वृंदही उपस्थित होते। यावेळी बोलताना उपसरपंच राजेश उतेकर यांनी सुरेश उतेकर करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती त्या उपस्थितांना त्यांनी दिली। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे असं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं। दिविल शाळेचे मुख्याध्यापक श्री गुरव यांनी सुरेश उतेकर करत असलेल्या कार्याचं कौतुक करत ग्रामीण भागातल्या गरजू विद्यार्थ्यांना यामुळे शिक्षणाची नवीन उमेद निर्माण होईल असा आशावादही व्यक्त केला।